बनवायला घेतले आणि केळीचे चिप्स इतके जबरदस्त वाटत होते ना, गरम चिप्सचा असा खमंग सुगंध येताना तर कोणालाही क्रेविंग होईल केळीचे वेफर खाण्याची. हे लाईव्ह बघण्यात सगळ्यात जास्त मजा आहे की केळीचे वेफर समोरासमोर कसे बनतात. मलाही असे ताजे केळ्याचे वेफर जर खायचे असतील तर तुम्ही दादांच्या शॉपला संध्याकाळी जा, तुम्हाला तिथे दादा असे केळ्याचे वेफर तळताना दिसतील. दादा इथे केळ्याचे वेफर तळतच आहेत, पण दादांनी वरून ऍड केलेलं आहे ते हे मिठाचं पाणी. तरी आपण जेव्हा केळ्याचे वेफर बनवतो तेव्हा त्यामध्ये आपण हळद टाकतो कारण की पिवळा कलर येण्यासाठी, पण इथे तुम्ही बघितलात नॅचरली असा पिवळा कलर आलेला आहे कारण की केरळाची जी केळी आहे ती इतकी फ्रेश आहे की ती तेलात टाकल्यावरती त्याचा कलरच येलो होते. आपले केळीचे वेफर बनून तयार झालेले आहेत. किती जबरदस्त वाटतायत ना केळीचे वेफर. उपवासासाठी केळीचे वेफर तर तुम्हाला दादांकडे मिळतील, पण त्यासकटच तुम्हाला मिळेल बटाट्याचे वेफर, साबुदाणा स्टिक, उपवासाचा चिवडा, उपवासाचे तर सगळे खाद्यपदार्थ तुम्हाला इथे मिळतील. त्यासकट तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण, चिवडा, नमकीन पासून मोठ्यांपर्यंत आवडणारे खाद्यपदार्थ तुम्हाला मिळतील एका